भारतीय जनता पार्टीबरोबर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न होतोय, अशी कुजबूज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ऐकायला मिळते. मात्र भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजितदादा यांच्याकडून कधीही याला दुजोरा दिला जात नाही. आपण तिघेही एकत्र असून अतिशय चांगला सुसंवाद ठेवत महायुतीचं सरकार काम करत असल्याचं हे तिन्ही नेते सांगत असतात. पण यात खरं किती आणि खोटं किती असा प्रश्न सगळ्यांना पडतो. त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सरकारमध्ये सहभागी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्याच होम पिचवर म्हणजे पुणे जिल्ह्यातच घेरण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून होतोय. आणि नुसता प्रयत्न नाही, तर अत्यंत नियोजनबद्ध त्यासाठी काम सुरू असल्याचं दिसतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या यांच्या निवडणुकांच्या तोंडावर हे सगळं होत आहे. आणि त्यापूर्वीच अजित पवारांना खिंडीत गाठून याच निवडणुकीत त्यांना धोबीपछाड द्यायची, म्हणजे पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना नो व्हेअर करून टाकायचं, असाच काहीसा हा प्लॅन दिसतोय. नेमकं काय घडलंय? कशा पद्धतीनं अजित पवारांना होम पिचवर घेरलंय? भाजपच्या वतीनं कोण कोण अजित पवारांना घेरण्यासाठी लढतंय? कशा प्रकारे रणनीती आखली जाते, याच संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरानं जाणून घेणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर तुमचं मत व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, अजित पवारांना भारतीय जनता पार्टीनं घेरायला सुरुवात केली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. ही चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या विरोधामध्ये भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे निवडणूक लढवणार म्हणून जोरदार चर्चा झाली आहे. आत्ताची ताजी बातमी अशी आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती करून अजित पवारांना या ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडायचं. परंतु यामुळं मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये दणक्यामध्ये एंट्री केल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे अजितदादांची ऑलिम्पिक्स असोसिएशन मधली जी दादागिरी आहे, ती फडणवीसांनी मोडून काढल्याची चर्चा देखील त्यामुळे होऊ लागली. केवळ एवढं एकच कारण भाजपनं अजित पवारांना होम पिचवर घेरल्याच्या चर्चेमागे नाहीये. तुम्ही गेल्या 6 महिन्यातील पुणे जिल्ह्यामध्ये घडलेल्या घडामोडी जर बघितल्या, तर तुमच्या हे लक्षात येईल की हे नेमकं काय घडतंय. खरं म्हणजे हे तेच अजित पवार आहेत की ज्यांच्यावर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असताना 70,000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर मध्य प्रदेशमधल्या एका जाहीर सभेमध्ये पंतप्रधान मोदी यांनीही हाच आरोप केला होता. आणि विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या आरोपानंतर 3च दिवसामध्ये अजित पवारांनी भाजपबरोबर जात महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. ते उपमुख्यमंत्री झाले. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याच हातात देत त्यांना अर्थमंत्री करण्यात आलं. यामुळं खरं तर भाजपला आणि त्यांच्या नेत्यांना टीकेचं धनी बनावं लागलं होतं. परंतु टीकेमुळं भाजपच्या नेत्यांवर काहीही परिणाम झालाय असं कधीच दिसलं नाही. आता मात्र भारतीय जनता पार्टीनं अजित पवारांच्या बाबतीमध्ये काही ठोस भूमिका घेतली आहे का? की इतपत म्हणजे तितपत या घडामोडी सुरू झालेल्या आहेत. ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून शिवसेना फोडली, तसाच प्रकार हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत अजित पवारांच्या माध्यमातून झालाय. त्यांना सोबत घेऊन सहकार्याचाच आपला कार्यक्रम करायचा, अशी एक राजकारणामध्ये पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. पूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी देश पातळीवर तर महाराष्ट्रामध्ये शरद पवारांसह इतर अनेक नेत्यांनी ती पद्धत वापरलेली. तशीच पद्धत भाजपा हा अजित पवारांच्या बाबतीत वापरत आहे. एखाद्या नेत्याचं राजकारण संपवायचं असेल, तर त्याला त्याच्या होम पिचवर जखडून ठेवा. त्याची ताकद कमी करा. म्हणजे कालांतरानं त्याचं राजकारण नाही, हे देखील संपतं. आता अजित पवार महायुती सरकारमध्ये आहेत. खरं म्हणजे जेव्हा युती किंवा आघाडी असते, तेव्हा एकमेकांना शह-काटशह होईल असं राजकारण करायचं नसतं, असा एक संकेत आहे. पण तसा काही नियम नसतो. राजकारण म्हटलं की प्रत्येक पक्ष आपली ताकद
वाढवण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्याच नियमाने पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये घडामोडी घडत आहेत. पुणे जिल्हा म्हटलं की पवारांचा बालेकिल्ला. इथं जिल्हा परिषदेवर अजित पवारांची एक हाती सत्ता आहे. पुणे महापालिकेत आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत देखील ती होती. मात्र 2017 मध्ये पुणे महापालिकेत माजी खासदार संजय काकडे आणि इतरांच्या माध्यमातून आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीनं अजित पवारांची सत्ता संपवली आणि मोठं यश मिळवलं. परंतु पुणे जिल्हा परिषदेवर ही सत्ता कायम ठेवण्यामध्ये अजित पवारांना यश मिळालं होतं. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या आणि आता त्या जानेवारी महिना अखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेमध्ये असलेल्या अजित पवारांच्या निरंकुश सत्तेला सुरुंग लावण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीनं हाती घेतला. जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आणायची तर संख्याबळ पाहिजे, म्हणून त्यासाठी भोर विधानसभा मतदारसंघात पराभूत झालेले काँग्रेसचे निष्ठावंत उमेदवार संग्राम थोपटे यांना भाजपनं आपल्या पक्षामध्ये घेतलं. एप्रिल महिन्यात थोपटे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश झाल्यानंतर लगेचच जुलै महिन्यामध्ये पुरंदर विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांना भाजपनं पक्षात घेतले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढलेल्या बापू भेगडे यांना पक्षात घेण्याचा प्रयत्न भाजपनं केला. मात्र बापू भेगडेंनी स्वतः भाजपमध्ये प्रवेश अद्यापपर्यंत केला नाही, पण त्यांच्यासाठी निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलं अशा अनेक सहकाऱ्यांनी भाजपमध्ये मात्र प्रवेश केला. या 3 मोठ्या नेत्यांबरोबर इंदापूर तालुक्यातले जे सोनाई दूध उद्योगाचे संचालक आहेत आणि माजी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत प्रवीण माने यांनाही भाजपनं पक्षात घेऊन इंदापूरमध्येही फिल्डिंग लावली. या पक्षप्रवेशासाठी आणि जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्यासाठी दौंड विधानसभेचे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. हे सगळे प्रवेश बघितले तर तुम्ही म्हणाल भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमधले भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे आणि पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप हे तर काँग्रेसचे नेते आहेत. बापू भेगडेंनी अद्याप प्रवेश केलेला नाही. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील केवळ एकट्या इंदापूरच्या प्रवीण माने यांनीच भाजपमध्ये प्रवेश केला. परिणामी अजित पवारांना भाजपच्या या राजकीय धोबीपछाडीनं काय नुकसान होणार आहे असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊ शकतो. मात्र तुम्ही इथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे. भाजपमध्ये हे नेते आल्यानं भाजपची राजकीय ताकद वाढलेली आहे. भोर आणि पुरंदरमधून त्यांचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला संख्याबळ वाढवण्याचे ते प्रयत्न करणार आणि पुणे जिल्हा परिषदेमध्ये क्रमांक 1चा पक्ष होण्यासाठी त्यांची रणनीती असणार आहे. आणि जर तसं झालं तर जिल्ह्यातील अजित पवारांची शक्तीस्थळं त्या माध्यमातून संपवून येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांची ताकद नगण्य करण्याचा एक इरादा भाजपचा यामागे स्पष्टपणे दिसतोय. पुणे जिल्हा परिषदेमध्ये 75 पैकी 44 जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या होत्या मागच्या 2017च्या निवडणुकीत आणि जिल्ह्यातल्या 13 पैकी 8 पंचायत समित्यांमध्ये त्यांची सत्ता आली होती. पण आता राष्ट्रवादीमध्ये 2 गट झालेत. बहुतांश राष्ट्रवादी जिल्ह्यातली जी आहे ती अजित पवारांसोबत असली तरी शरद पवारांना लगेच हलक्यात घेणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांना सर्वात अगोदर शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी निकराचा लढा द्यावा लागेल. 2017च्या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपनं जरा ताकद लावल्याचं दिसलं आणि त्यावेळी त्यांना 7 जागांवरती विजय मिळाला आणि 1 पंचायत समिती त्यांच्या ताब्यात आली. आता दौंडमध्ये राहुल कुल भाजपचे आमदार आहेत, इंदापूरमध्ये प्रवीण माने आहेत, पुरंदरमध्ये संजय जगताप आहेत आणि भोर मुळशीमध्ये संग्राम थोपटे, मावळमध्ये पूर्वीपासूनच भाजपची ताकद राहिलेली आहे. भारतीय जनता पार्टीत गेल्या 6 महिन्यात झालेले हे सर्व पक्ष प्रवेश पाहता पुणे जिल्हा परिषदेची सत्ता मिळवण्याचा भाजपचा इरादा हा स्पष्टपणे दिसतो. महायुतीत सोबत घेतलेल्या शिंदेच्या शिवसेनेचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहे. तो कधीही येऊ शकतो. निकाल शिंदेच्या विरोधात गेला तर शिंदेची शिवसेना भाजपात विलीन होईल असं बोललं जातं. शिवसेना आणि भाजपा यांची युती तशी नैसर्गिक आहे, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपाचा जर दबदबा कायम ठेवायचा असेल तर पवार घराण्याची राजकारणातील ताकद संपवण्याशिवाय दुसरा पर्याय भाजप समोर नाही. त्यामुळे आता जरी सोबत घेतलं असलं अजित पवारांना तरी
त्यांच्याच जिल्ह्यामध्ये त्यांना अडकवून त्यांची ताकद कमी करायची आणि त्यांचं राजकारण संपवायचं असा डाव भाजपचा असू शकतो. शेवटी हे राजकारण आहे. कोणी काहीही प्लॅन केले तरी शेवटी जनता ही कुणाच्या मागे उभी राहणार हे त्यावर म्हणजे त्यांचं राजकारण संपणार की टिकणार की वाढणार हे ठरत असतं. जानेवारी अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण निवडणूकमय होताना दिसत आहे. प्रत्येक जण आपापली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करेल. अजित पवार देखील गेली 35 ते 40 वर्ष राजकारणात आहेत. ते देखील राजकीय चातुर्य असलेले नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दरम्यान हा चांगलाच सामना रंगेल असं दिसतं. निवडणुकीच्या निकालातून सर्व काही स्पष्ट होईल, तेव्हा आपण त्याचं पुन्हा विश्लेषण करू. तुम्हाला याविषयी काय वाटतं? खरंच भाजपनं अजित पवारांना होम पिचवर घेरलंय का? याविषयी तुमचं जे मत आहे ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.